बातमी पुण्यातून आहे. पुण्याच्या शिरूरमध्ये जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सध्या गंभीर झालाय. जून महिन्यामध्ये पाऊस लांबला, पाण्याअभावी त्यामुळे चारा करपून गेलाय. शेतकरी सध्या हवालदिल झालाय. आता मोठा पाऊस कधी होणार आणि चाऱ्याचा पुरेसा साठा जमा होणार का, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जनावरांच्या चाऱ्याचा अशा प्रकारे मोठा प्रश्न सध्या या शेतकऱ्यांसमोर उभा आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी. जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. मी सध्या शेतकऱ्यांच्या शेत शिवारात आलेला. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पाऊसच झालेला नाही आणि दुसरीकडे पाण्याचे स्रोतही आटलेले आहेत. यावर्षी तापमानाचा पारा प्रचंड वाढला होता. तापमान 45च्या पार गेलं होतं आणि या वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन लवकर झालं आणि पाण्याचे जलस्रोतही लवकर आटले आहेत. तर दुसरीकडे विहिरी असेल, कूपनलिका असेल, नद्या असतील, ह्या सुद्धा आटलेल्या आहेत. त्यामुळे सध्या पाणीच संपल्याने शेतकऱ्यांचा जो काही पशुधनाचा चारा होता तो पाण्याअभावी जळू लागलेला आहे. त्यामुळे सध्या या पुढच्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न बनलेला आहे. तर दुसरीकडे पाऊस कधी होतो आणि शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पेरण्या कधी होतात याची सध्या शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे. सध्या शेतकऱ्यांकडनं नदीमध्ये पाण्याचं आवर्तन करण्याची मागणी केली जात आहे. मात्र पाऊसच नसल्याने सध्या प्रशासनाने धरणातील पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवलेलं आहे. मात्र सध्या पिण्याच्या पाण्याचाही जनावरांच्या गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे सध्या पाऊस कधी होतं हे पाहणं सध्या महत्वाचं असून बळीराजा शेतकऱ्याच्या नजरा या आभाळाकडे लागल्या आहेत. हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे.